रामकृष्ण बाबा यांना बाबा म्हणायचे. म्हणजे बाबा हे जे नाव आहे, हे नाव गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत परिचित होते. म्हणजे आतापर्यंत बरेच मुख्यमंत्री झाले, सर्व मुख्यमंत्री बाबांना नावानिशी ओळखतात. त्यांच्या कार्याचा जर तुम्हाला आढावा जर सांगायचा ठरला तर बाबांनी आपल्या या छोट्याशा दहेगावामधून सरपंच पदापासून ते खासदारकीपर्यंतचा जो त्यांचा प्रवास होता, हा प्रवास इतक्या धडाडीचा होता आणि इतकी आक्रमक शैली बाबांची होती की ज्या ठिकाणी बाबा जायचे, जे पद ग्रहण करायचे, त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा देणवायचे. त्याचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये ज्ञान ग्रहण करतोय, ज्ञानार्जन करतोय, ती LDP पब्लिक स्कूल, त्या LDP पब्लिक स्कूलची स्थापना सुद्धा बाबांनी केलेली आहे. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये, या LDP पब्लिक स्कूलमध्ये आपण ज्ञान ग्रहण करतो. दुसरी गोष्ट, आपण जे आज पाणी पितोय, या पाण्यावर सुद्धा बाबांचे फार उपकार आहे. जे रामकृष्ण जल सिंचन योजना बाबांनी ही अंमलात आणली आणि आज पंचक्रोश येथील सर्व लोक जे सुजलाम सुफलाम जर झाले असेल, त्याच्या पाठीमागे एकच नाव आहे, ते म्हणजे रामकृष्ण बाबा पाटील. बाबांनी मग बँकेचे चेअरमन पद असो, ते चेअरमन पदही भूषवलं. आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की या दहेगावमध्ये काही माझे नातलगी आहेत आणि ते सांगतात की बाबाने दहेगावमधलं एकही घर असं सोडलं नाही तर ज्या घरामधलं एकही माणूस त्यांनी नोकरीला लावला नाही. म्हणजे प्रत्येक घरामधल्या, प्रत्येक समाजामधल्या घटकापर्यंत बाबा पोचले आणि प्रत्येक घटकाच्या घरी जाऊन बाबाने एका घरामध्ये एक नोकरीला माणूस लावलेला आहे. म्हणजे बघा किती दूरदृष्टी, म्हणजे एकही माणूस या दहेगावमध्ये मला तरी घरी दिसलाच नाही, तो सदनच म्हणून दिसला. शेती जर बघितली गेली दहेगावची तर पश्चिम महाराष्ट्र शेतीसारखी शेती म्हणजे कोणामुळे झालं हे, की बाबांमुळे. आणि लोक सांगायचे की बाबा दान देण्यामध्ये इतके अग्रेसर होते की बाबाचा हात कोणीच आतापर्यंत धरला नाही दान देण्यामध्ये. एकही असं एखादी पालखी असो किंवा एखादा संत असो जे दहेगावने या रोडनं जर जात असेल आणि तो बाबाला भेटायला आला आणि बाबानं त्याला काही न दिला असंच वापस पाठवलं, असं बाबांच्या हायतीत कधी झालं. म्हणजे बाबा इतके दानशूर होते. आणि त्याच्यामुळं आणि बघा दुसरी एक योग बघा कसा होतो, ज्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी बाबाची जयंती पण आहे आणि पुण्यस्मरण पण आहे. म्हणजे हा योग म्हणजे फार तुळक लोकांच्या नशिबी हा योग येतो. म्हणजे ज्या दिवशी बाबांचा जन्म झाला त्या दिवशी बाबांचा मृत्यू झाला. हे काही फार तुळक लोकांच्या नशिबात असंही भेटतंय. आणि बाबांनी म्हणजे परत पुढे जाऊन सांगतो की जी सेंट मोनिकाची शाळा आहे ती सुद्धा बाबाने म्हणजे ती शाळा स्थापन करण्यामध्ये बाबांचा फार मोठा भाग होता. त्याच्यामध्ये ती शाळा सुद्धा बाबांनी स्थापन केलेली. आणि विशेष विद्या संस्था म्हणजे ही आपल्या संभाजीनगरमध्ये एक अग्रगण्य संस्था आहे. बाबा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सुद्धा आजीवन सदस्यत्व बाबांना घेतलं होतं. म्हणजे आपण जी देवगिरी वगैरे ज्या संस्था बघतो ना, ही संस्था ही हिच्यात सुद्धा बाबाचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे रामकृष्ण जल सिंचन योजनेमध्ये 18,000 क्षेत्र बाबांनी ओलिता खाली आणले. म्हणजे 18,000 हेक्टर म्हणजे 2.5 एकरात 1 हेक्टर होतो, ते 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आलेलं आहे या धरणामुळे. म्हणजे आणि विद्यार्थी मित्रांनो, बाबांनी पुस्तकं काढले आणि आमच्यासारख्या तमाम लोकांचा उदरनिर्वाह बाबांच्या स्थापन केलेल्या विशेष त्या संस्थेअंतर्गत LDP पब्लिक स्कूल आहे, याच्यावर आमच्या सारख्याचा कारण कित्येक लोकांचा उदरनिर्वाह चालू आहे. म्हणजे बाबा म्हणजे फार दूरदृष्टीवाले होते. असे बाबांना पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि
बाबा सोडून का रे तू गेला, सारा परिवार पोरका केला, दिवसा मागून दिवस सरला, तुमची आठवण येई आम्हाला. येना 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 बाबा परतून पुन्हा घराला, येना 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 बाबा परतून पुन्हा घराला.